A इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट A. बरोबर आहे. A इनवर्स माहिती आहे, डिटर्मिनंट ऑफ A कसा काढायचा दिलेल्या मॅट्रिक्सचा ते तुम्हाला माहिती आहे, ऍडजॉइंट A माहित नाही. जे माहित नाही तिथून सुरुवात करू, त्याला कसं काढायचं ते बघू. ऍडजॉइंट A बरोबर आहे, मॅट्रिक्स तोच आहे A, फक्त त्याच्या अगोदर शब्द कोणता लागला. आता ऍडजॉइंट कसा काढायचा ते आपण अगोदर बघू. मग ऍडजॉइंट काढण्याच्या अगोदर काढण्यासाठी त्याची डेफिनेशन मी डायरेक्ट लिहून देतो तुम्हाला, आणि डेफिनेशन मध्ये जे जे लागतं ते पुढे काढून देतो. चालेल, म्हणजे बाय द बाय त्या सगळ्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील. आता पहिला टॉपिक कोणता असेल मग याच्यामधला आपला ऍडजॉइंट A. ठीक आहे. व्हॉट इज ऍडजॉइंट A? Adjoint A is the transpose of the matrix of cofactor. बस एवढी डेफिनेशन आपण टाकणार. इज कॉर्डलेस किंवा मागे पुढे काय त्याची काही गरज नाही. What is this adjoint A? It is a matrix. It is a matrix of transpose. It is a matrix of transpose of cofactor matrix. कुणाचा ट्रान्सपोज आहे हा, किंवा त्याला तुम्ही असं पण लिहू शकता, इट इज अ ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल, कोफॅक्टर काढावं लागेल. आता कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय काढावं लागतं, मायनर्स काढावे लागतात. बरोबर आहे. म्हणजे आधी दिलेल्या मॅट्रिक्सचे मायनर्स काढावे लागतील, मायनस काढल्यानंतर मग कोफॅक्टर काढावे लागतील, त्याचा एक मॅट्रिक्स तयार करावा लागेल आणि त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल. म्हणजे एवढं तुम्हाला करावं लागेल कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करण्यासाठी. Now what is mean by cofactor, what is mean by minus? Let's start. ठीक आहे. Let one of the example A. Now एखादा कुठला तरी 3x3 चा मला मॅट्रिक्स सांगा की जो तुमच्या या करंट टॉपिक मध्ये दिलेला आहे. सांगा एखादा मॅट्रिक्स. त्याला यस 1 येस ओके ओके 7 minus 8 9. See, this is 3x3 मॅट्रिक्स. यामध्ये 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत. बरोबर आहे ना. उभ्या आडव्या ओळी 3, उभ्या ओळी 3 कॉलम. मग या 3 एलिमेंट्स 3 रो आणि 3 कॉलम असणारे म्हणजे 9 एलिमेंट्स आर देअर. मग या 9 एलिमेंट्स अगोदर मायनर्स काढा. मायनर म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, MIJ. आता इथं 11 12 13 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3 या सगळ्यांची आधी मायनर्स काढा. मायनर्स का काढा, इथं तर कुठं मायनर दिसत नाही. मायनर्स काढल्याशिवाय कोफॅक्टर काढता येत नाही, शिकलो आपण 11वीला. लेट्स फाइंड द मायनर. इतकं डिटेल लिहित बसायचं नाही. मायनर आणि कोफॅक्टर मध्ये काय रिलेशन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ट्रिक्स आपण ती बघितली, ती आपण त्या डिस्कस करू. आता लेट्स फाइंड व्हॉट इज दॅट, मायनस सगळ्या एलिमेंटचे. मग हा एलिमेंट किती पोझिशनला आहे, 11. मग त्याचा मायनर असेल M11. M म्हणजे मायनर आणि 1 1 म्हणजे 1 1 पोझिशनला असणाऱ्या एलिमेंटचा. मग बाळांनो हा जो दिसतोय तुम्हाला 1 कोणत्या रो मध्ये आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, त्याला सोडून द्या, डिलीट करा, इलिमिनेट करा. काय शिल्लक राहिलं, 5 minus 6 minus 8 9. इथं लिहित बसायचं नाही, 2 व्हर्टिकल कॉलम लिहिलं तरी चालतं, आपल्याला फास्ट पुढे जायचंय. मग आपण काय करणार, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 9 जा 45 साइन मायनस and this minus minus plus 8 6 are 48. Clear? Therefore 45 minus 48 is it clear? 48 मधून 45 गेले, 3 लेटर नंबर साइन. या लेवल तर काही सांगायची गरज नाही ना आपल्याला. ठीक आहे, -3. मग हा काय झाला, M11. मग याचा कोफॅक्टर तुम्ही कशाने दाखवता, C ने का A ने, C ने, C11. कोफॅक्टर काय असतो, कोफॅक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. कोफॅक्टर IJ is equals to -1 raised to I plus J into MIJ. This is the formula for कोफॅक्टर काढण्याचा. शिकलो आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये 11च्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. C मीन्स कोफॅक्टर, IJ मीन्स नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम कोण आहे, 1 1. बरोबर आहे. इथे टाका -1 रेज टू 1 plus 1 2 1 plus 1 2 -1 चा पॉवर 2 म्हणजे किती, +1 आणि +1 MIJ म्हणजे काढलेला. इथं किती काढलेला आहे, -3. तिथे टाकून द्या आणि हे सगळं करत बसायचं नाहीये. बरोबर आहे. मग इथं I plus J ची बेरीज करा, किती येते, 2. ही जर समसंख्या येत असेल, इव्हन नंबर येत असेल तर ऍज इट इज, सॉरी तो मायनसचा काय ऍज इट इज राहणार, ऍज इट इज राहणार. बरोबर आहे. म्हणजे हा -3 तो किती राहणार, -3च राहणार. मग मी याला काय लिहिणार, इज इक्वल्स टू -3. ठीक आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी एक सोडून दाखवतो एवढं. फर्स्ट मायनर कसा काढला कळाला, कोफॅक्टर कसा येतो बघा. CIJ म्हणजे C11
आय आणि जे, ठीक आहे, इज इक्वल्स टू फॉर्म्युला -1 raised to 1 + 1 आणि MIJ म्हणजे M11 किती आलेला आहे -3, इथे टाकून द्या -3. कळतंय? मग -1 raised to 1 + 1 म्हणजे -1 raised to 2 and into -3, हा -3 as it is. मग -1 चा पॉवर 2 म्हणजे -1 how many times? 2 times. What is that? 1. minus minus plus and 1 into 1 1. Okay, therefore -3 as it is and -3 into 1 आला का तोच, म्हणून मी तसा लिहिला. मग आता प्रत्येक वेळेस काय एवढं करत बसायचं का? त्याला ट्रिक्स आपण कशी लक्षात ठेवली की जर तुमच्याकडे M11 रेडी असेल तर C11 काढण्याची तेवढं करत बसायची गरज नाही. हा जो आला तोच लिहायचा, पण कधी या दोघांची सफिक्स जे नंबर आहे त्यांची बेरीज तुमची इव्हन आली पाहिजे. आणि जर याची बेरीज ऑड येत असेल तर ऑड म्हणजे 1 3 5 7 त्याला साइन चेंज करायचं फक्त, झालं. बरोबर आहे. मग M11 झाला, मी काढतो M12. M12 म्हणजे कोणते बाबांनो? -2 कोणत्या रो मध्ये? फर्स्ट. आणि ही कॉलम आता, ओके, हे नाही आता फर्स्ट रो आणि ही कॉलम कोण शिल्लक राहतं? 4 -6 7 9, बरोबर ना? 4 9 जा 36 -7 -6 -42, करेक्ट. आणि सॉल्व 36 + 42 किती येतं? करू डायरेक्ट ऍडिशन. 6 2 8 and 3 4 7 78 किती आला? दिस मायनस मायनस प्लस बेरीज करावं लागेल ना त्यांची. -+ 78 and M12 आला जर तुमचा 78 तर बच्चा लोक C12 किती असेल? -78. हा प्लस तो मायनस, हा मायनस तो मायनस, सेम, कारण का ऑड नंबर येत आहे. सिमिलरली व्हॉट इज दॅट? M13 म्हणजे कोण? हा वाला फर्स्ट रो थर्ड कॉलम 4 into 8 -32. Okay, then sign minus and 7 5s are 35. Then same sign is there, addition, है ना? सांगा is equals to 67. Any doubt? Then 67. Then therefore C13 is equals to what is that? Yes, 1 आणि 3 बेरीज किती येते? 4. ऑड येते की इवन? ऍज इट इज लिहा मग. 67 to 67 किती झाले? 3. हे तिघांचे मायनर काढले, कोफॅक्टर काढले. आता या तिघांचे मायनर कोफॅक्टर, तिघांचे मायनर कोफॅक्टर. चुकलं? काय झालं? चेक करा. येस, -67 बरोबर आहे. इथं पण -67, करेक्ट. सेम sign will be to the answer and also 1 + 3 even, that's why C13 is also -67. ठीक आहे, झाले 3 मायनर, 3 कोफॅक्टर झाले. आता याची बारी. कोण? M21, बरोबर ना? हा कोणत्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे? सेकंड रो फर्स्ट कॉलम. -2 into 9 -18 मायनस, बोला हा M21 हा ना? ओके, this one, ओके. हा this minus plus minus and this minus plus करू. 8 3 24 is equals to, डायरेक्ट केलं थोडं, ठीक आहे. सबट्रॅक्शन किती होईल? 6 प्लस की मायनस? +6. M21 2 and 1 3 म्हणजे ऑड येतोय, साइन चेंज करा. therefore C21 is equals to -6. then M22, ओके. M22 म्हणजे हा, ओके. M22 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 1 into 9 मायनस, कळतंय ना? and 7 into 3, बरोबर ना? 7 into 3 21. what will be the subtraction? 12 नाही, -12, ठीक आहे. 2 2 4 मग as it is C22 is equals to -12. then M22 झालं M23 म्हणजे हा सेकंड रो थर्ड कॉलम, ओके. 1 into -8 मायनस 7 into -2 प्लस मायनस मायनस आणि हा मायनस प्लस 7 2 जा
14 is equals to, sign is different, therefore 14 minus 8 6 लिहू and sign plus, therefore C23 is equals to what is that? 2 3 ऑड आहे, इवन का त्याला चेंज करा, प्लस 6 चा काय होईल, किती झाले मायनर कोफॅक्टर 6 मायनर 6 कोफॅक्टर्स. हे काढल्याशिवाय ते काढता येत नाही, ते लागतात पुढे आपल्याला, हे लागत नाही, पण या मायनर शिवाय ते काढता येणार नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढे बोला बोला M31 पोझिशनला जो आहे त्याचा मायनर किती येईल, हाय, बरोबर. थर्ड रो फर्स्ट कॉलम बोला 5 3 जा 15. ओके, साइन मायनस 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 प्लस 6 2 जा 12, तो मायनसच राहील ना, हा जरी मायनस मायनस प्लस झाला, मायनस मायनस तर ठीक आहे. 15 मायनस 12 किती, यस 3, देयरफॉर C31 इज इक्वल्स टू किती 3, 3 आणि 1 4, इवन नंबर, त्याच्यामुळे नो चेंज. त्याच्यानंतर M31 झाला, M32 इज इक्वल्स टू व्हॉट इज मायनर, व्हॉट इज कोफॅक्टर, ही डेफिनेशन लिहून देत नाही, ऑलरेडी लिहून दिलेले, म्हणून मी डायरेक्ट मायनर आणि कोफॅक्टर काढतोय. क्लिअर. तुम्हाला ऍडजॉइंट म्हणजे काय माहित नव्हतं, मी लिहून दिलं. ऍडजॉइंट मध्ये कोणता शब्द आलाय, म्हणून कोफॅक्टर काढण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे, मायनरची, म्हणून मी आधी मायनर काढले आणि नंतर मग कोफॅक्टर काढायला लागलो. आणि मग या कोफॅक्टर पासून मला काय तयार करायचं आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा तयार करायचा पुढे सांगेल. कळतंय. हा, पुढे M32 झाला, नाही झाला, 32 हा असेल. थर्ड रो सेकंड कॉलम बोला 1 into -6, साइन माइनस 4 into 3 12, what will be the answer, -18. therefore M32 C32 सॉरी 3 आणि 2 5, विषम संख्या बदला, -18 चं काय येईल, +18. ती ट्रिक्स आहे त्याची आपली, तो वर फॉर्म्युला ठेवून बघा त्याच्यामध्ये किमती. त्याच्यानंतर M33 लास्ट वाला, लास्ट अँड बेस्ट बोलो, M33 म्हणजे 9 ना. थर्ड रो थर्ड कॉलम 1 into 5 minus 4 into -2 -8 and this minus +8. एवढं तर करावंच लागेल ना, तर थोडीशी लेवल वाढली ना आपली, खूप काहीच करत नाहीत आपण. ठीक आहे. 8 and 5 8 and 5 13, 3 and 3 even as it is, बरोबर ना. therefore C33 is equals to 13. अब देखो बच्चों, ये आ गए आपके कोफॅक्टर, आणि तुम्हाला कोण पाहिजे, कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट, संपला. ठीक आहे. आणि मग एक मेथड मध्ये ठेवून द्यायचं. therefore the cofactor matrix is, ओके, कन्क्लूड करू एक 5 मिनिटांमध्ये. कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असतो, इज इक्वल्स टू सांगा, C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33. आता न लिहिता डायरेक्ट टाकू एलिमेंट्स. C11 कोण आहे, -3 -78 ओके, -67 if all these calculations are correct. तर ठीक आहे. देन -6 ओके, -12 and -6 and next 3 18 13. this is cofactor matrix. And what adjoint says, I am the transpose of matrix of cofactor. adjoint काय म्हणतो, मी कोण आहे, ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट आहे. मग हा कोफॅक्टर मॅट्रिक्स रेडी आहे, रेडी आहे. therefore its transpose means adjoint A is equals to, what is the transpose of this matrix, पहिली रो पहिल्या कॉलम मध्ये बदला, कोण आहे, -3 -78 -67. दुसरी रो -6 -12 -6. तिसरी रो 3 18 and 13. बच्चा लोग, this is your adjoint A. finish. समझ में आया, adjoint A.
एडजॉइंट निकालने के लिए माइनर निकालो, कोफैक्टर का मैट्रिक्स बनाओ, उसका ट्रांसपोज ले लो, मिल गया एडजॉइंट। ठीक है, अब डेफिनेशन, लेकिन डेफिनेशन में क्या बोला है, 1 अपॉन काय सांगितलंय डेफिनेशन मध्ये, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू एडजॉइंट ए। एडजॉइंट ए तर रेडी आहे, फक्त रेडी कोण नाही, डिटर्मिनंट ऑफ ए। डिटर्मिनंट ऑफ ए 3/3 चा कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू सुद्धा डायरेक्ट कशी काढायची ती पण ट्रिक्स आहे, डोंट वरी, पण सध्या आपण ही कन्सेप्ट समजून घेऊ। ठीक आहे, नेक्स्ट, आता या फॉर्म्युल्यासाठी जो आपला हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यासाठी ज्या कन्सेप्ट रेडी पाहिजेत, एडजॉइंट ए रेडी आहे, ही रेडी आहे का, हिला काढून घ्या। ठीक आहे, नाव डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, लगेच तुमच्या लक्षात येईल की 3/3 चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा, जे नवीन आहे त्यांच्यासाठी। ए सांगा, त्याचा डिटर्मिनंट 1 - 2 3, बोला 4 5 - 6, बोला 7 - 8 9, and we can solve this determinant by 6 types, 3 by row and 3 by column. ओके, मग कसा येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, फर्स्ट रो आहे सोडू 1, ओके, तो 1 ज्या रो मध्ये आहे, कॉलम मध्ये आहे, याच्यासारखं डिलीट करा, मायनर कोण राहिला, हे 4 राहिले की नाही, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम अँड फर्स्ट रो एलिमिनेट करा, कोण शिल्लक राहिला, हे 4, 5 × 9 इथं काढलेलं आहे, किती येतं, -3, लिहू का, लिहू डायरेक्ट, दिस इज -3, काही अडचण, अरे रेडी ना आपल्याकडे, हे कुठे वेळ घालवायचा त्याला। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं प्लस, इथं मायनस आणि हा मायनस, ओके, इनटू इन ब्रॅकेट, हा 2 कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट, आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, म्हणजे 4 × 9 and 7 × -6, रेडी आहे तुमच्याकडे 78, ओके, हे वापरायचं ना, याचं काय काम आहे। ठीक आहे, 78 लिहू इथं 78, त्याच्यानंतर प्लस मायनस, आता पुन्हा प्लस, नंबर 13 कोणत्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे, पहिली रो तिसरा कॉलम, कोण शिल्लक राहिलं, 4 × -8 and 7 × 5, 4 × -8 and 7 × 5, -67, can I write here, 3 × -67, solve this, plus minus -3, minus minus plus, plus 2 × 78, 2 × 78 चं लगेच मल्टिप्लिकेशन करून घ्या, 2 8 जा 16, 1, 2 7 जा 14 and 1 15, clear, then plus minus minus, 3 7 जा 21, 6 3 जा 18, 18 and 2 20, any doubt, now calculation, ठीक आहे, 156 प्लस असल्यामुळं मायनस 201 and 3 204, क्लिअर, या दोघांची बेरीज करावं लागेल ना, सेम साइन इज देअर, देअरफॉर काय होईल, 156 आहे ना, किती येईल, -48, एनी डाऊट, काही अडचण, व्हॉट इज दिस, determinant of A is equals to -48. Now by the formula, कोणता फॉर्म्युला, adjointचा, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, A inverse is equals to 1 upon A inverse is equals to 1 upon its determinant into adjoint A, and therefore 1 upon, what is the value of determinant, -48, and adjoint A means this one, पटक दो, ठीक है, क्या आएगा, डिटर्मिनेंट इन मैट्रिक्स -3 -6 3, ओके, -78 -12 18, ओके, -67 -6 13, बच्चा लोग, दिस इज योर A inverse।